वेलकम बॅक टू आकाशवाणी झकासवाणी. आपण स्मिता शेवाळे या गुणी अभिनेत्रीशी गप्पा मारतोय. स्मिता, मला सांग, आत्तापर्यंतचा प्रवास आपण पाहिला, यंदा कर्तव्याचं म्हणजे खरंच मी खूप फॉर्च्युनेट समजते की एवढ्या पदार्पण अशा सिनेमानं होणं हे खरंच भाग्याचं असतं आणि माझ्या नशिबात होतं ते. आपण अभिनेत्री स्मिता शेवाळेशी गप्पा मारतोय. आपण तिच्याशी आणखीन गप्पा मारूया, जाणून घेऊया तिच्या आयुष्याबद्दल. यंदा कर्तव्य आहे मध्ये हा अत्यंत गाजलेला असा चेहरा, त्यानंतरचा तिचा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत. मग तू रितसर मुंबईला आलीस आणि निर्धाराने आलीस की आता आपल्याला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला आनंद मिळतोय. तिथून पुढचा प्रवास कसा होता, खास करून सिनेमांच्या बाबतीत? सिनेमे मी त्यानंतर बरेच केले, म्हणजे सिरियल्सही सुरू होत्या आणि सिनेमे पण मी करत होते. चल लवकर मी केली, भरतदादा आणि संजय नार्वेकर, सोनाली कुलकर्णी, त्या सिनेमांनंतर मग माझे सिनेमे सुरू झाले. लाडी गोडी केला मी, बरोबर. त्यानंतर या गोलगोल डब्यातला, मन्या सज्जना आणि वन रूम किचन, त्याच्यानंतर धामधूम जो आता 2 वर्षापूर्वीच रिलीज झाला आहे तो. आणि आता माझे 2 चित्रपट येऊ घातलेत या वर्षभरात, ते येतील, हक्क आणि अथांग नावाचे. तर हळूहळू वेगवेगळ्या ह्यांनी मी हाताळत गेले विषय. मला असं वाटतं कॉमेडी पण केलं, कॉमेडी सिनेमे पण होते, त्यानंतर काही सिरियस सब्जेक्ट पण होते आणि छान वाटलं. कधीही सिनेमे करताना खूप जास्त आनंद होतो, बरोबर, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक छान फ्लो असतो त्याला आणि मला तो फ्लो आवडतो. कदाचित सुरुवातच सिनेमांमधून झाली आहे, त्याच्यामुळे सिनेमे खूप करायला आवडतात. बरोबर. आणि सिनेमामध्ये नृत्याचा भाग सुद्धा असतो, तोही तुझा आवडता विषय आहे, त्यामुळे कदाचित तू ते जास्त एन्जॉय करत असशील. पण सर्वसाधारणतः इतक्या लवकर तुला म्हणजे इतका सहज ब्रेक मिळाला आणि त्यानंतर तो सिनेमा सुद्धा हिट झाला, हे फार कमी लोकांच्या नशिबात असतं. आणि असं सगळं झाल्यानंतर मराठी सिनेमांचे जेव्हा तुझ्याकडे ऑफर्स वेगवेगळ्या येतच होत्या, तेव्हा सहसा कलाकारांना लगेचच हिंदीचे वेध लागतात आणि मग असं वाटतं की हिंदीमध्ये सुद्धा काहीतरी करावं, कारण मराठी सिरियल्स तुझ्या सुपरहिट झाल्याच. बाजीराव मस्तानीसारखी सिरियल असू दे किंवा या कोजिरवाण्या घरात सारखी असू देत, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक सिरियल्स तू केल्यास. तर मग हिंदीमध्ये काहीतरी आपण करावं, सिनेमा किंवा सिरियल, असं काही वाटलं? मराठीमध्ये काम सुरूच होतं ना, म्हणजे सिरियल्स करत होते, फिल्म्स करत होते, बिझीच होते मी. पण त्यातही मला एका हिंदी सिनेमाची ऑफर आली आणि मी केला तो हिंदी सिनेमा. अरे वा. डॉटर नावाचा सिनेमा केला, बिजू मानेंनी डिरेक्ट केला. तो खरं तर आता 1-2-3 महिन्यापूर्वी रिलीज झाला. वा. आणि सोशल सब्जेक्ट होता. त्यानंतर मी काही हिंदी डॉक्युमेंटरीज पण केल्या. त्यानंतर एक हिंदी वीर शिवाजी नावाची सिरियल होती, अमोलच होता त्याच्यात, डॉक्टर अमोल कोल्हे. हो हो. तर त्यामध्ये मी पुतळाबाईचं काम केलं होतं. सो मी जसं मिळत गेलं तसं करत गेले. बरोबर आहे. पण असं काही अट्टाहास नव्हता की मला मराठीच करायचंय किंवा हिंदी करायचंय? मला असं वाटतं की अभिनय करताना भाषेचा कुठला अट्टाहास असू नये. हा, बरोबर आहे. जास्त ग्लॅमर मिळवण्यासाठी हिंदीमध्ये जाणं, पण काम खूप छान जर मराठीत होत असेल काय हरकत, तर काय हरकत आहे. म्हणजे मग मला खूप कम्फर्टेबल वाटतं मराठीतलं वातावरण आणि अगदी खरं सगळंच. इतके छान जर रोल येत असतील, मी प्रोटॅगनिस्ट असेल, मला हव्या तशा भूमिका साकारायला मिळत असतील, तर मी खुश आहे मराठीत. जर मला हिंदीत तशा आले रोल्स किंवा मला तसं कॅरेक्टर्स करायला मिळाले तर मला आवडेल ते करायला. पण मराठीमध्ये होतं, त्याच्यात बिझी होते मी. तर असं हिंदीतून आलं असतं तर त्यावेळेला केलं असतं. आणि आले हे दोन गोष्टी माझ्याकडे आल्या. बरोबर, मी केल्या त्या. पुन्हा एकदा नृत्याचा तुझा प्रवास मला वाटतं पॅरलली सुरूच होता याही दरम्यान. म्हणजे तू बरेच डान्स शोज किंवा रियालिटी शोज सुद्धा करत आलीस. मग मराठी तारका हा मात्र एक अत्यंत महत्त्वाचा, पुन्हा एकदा ज्याला म्हणतात एक मैलाचा दगड प्रवासातला आहे, कारण त्याचे अनेक शोज आजही सातत्याने होत असतात.
महेश टिळेकर यांनी दिग्दर्शित केलेले या शोचे प्रयोग अगदी विदेशात सुद्धा झालेले आहेत. तर ह्या कार्यक्रमाचा अनुभव कसा आहे? मी मराठी तारकामधली एकमेव अभिनेत्री आहे की जी अगदी सुरुवातीच्या शो पासून ते आत्तापर्यंतच्या शोपर्यंत रेग्युलर आहे. आणि मी आता तिकडे सिनियर झाली, म्हणजे मी ज्युनियर म्हणून आले होते आणि मी मराठी तारकामध्ये आता सिनियर मध्ये मी आता मला गणायला लागलेत, कारण मी खूप शो केले त्यांच्याबरोबर. आणि माझ्यासाठी मराठी तारकामधला प्रवास हा खूपच मजेशीर होता, खूप आनंद देणारा होता. डान्स खूपच जवळचा आहे. बरोबर आहे. आणि मला आठवतं आमचं राष्ट्रपती भवनमध्ये जेव्हा राष्ट्रपतींच्या समोर आमचा परफॉर्मन्स झाला, त्यांच्या हस्ते आम्हाला गौरवण्यात आलं होतं. तर तो क्षण खूप चांगला होता. आणि तारकांमध्ये इतक्या दिग्गज तारकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं, कारण मधु कांबळीकरांना असं नाचताना बघायचं आणि अशी त्यांची रिहर्सल बघायची. बरोबर. म्हणजे मी स्वतःला खूप नशिबान समजते. अगदी खरं. आणि डान्स जोपासला जातो, शिवाय आम्ही देश विदेशी खूप फिरतो त्या निमित्ताने. आणि तिकडे सुद्धा इतकं अप्रिसिएशन मिळतं. पण तिथे गेल्यानंतर कळतं की तिथे पण सिनेमे बघतात मराठी आणि ते ओळखतात लोक, तर आणखीनच छान वाटतं. तर डान्सची जोड ही मराठी तारकामुळे मला मिळाली. जर मराठी तारका हा शो नसता तर कदाचित ते परत कुठेतरी अपुरं राहिलं असतं. मी सगळे फॉर्म त्याच्यामध्ये केले, त्याच्यामुळे मला एक आणखीन स्वतःला एक्सप्लोअर करायला संधी मिळाली. आणि सगळ्या तारका आम्ही खूप, मला नाही वाटत हे कधी घडलं असेल, म्हणजे कुठल्या जनरेशनमध्ये घडलं असेल किंवा कुठल्या इंडस्ट्रीमध्ये घडलं असेल. हे मराठी इंडस्ट्रीमध्ये घडतं की एवढ्या तारका आम्ही एकत्र येतो आणि डान्स करतो आणि इतक्या छान असतो एकमेकींबरोबर. आम्ही मिस करतो. आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सॲपवर, सो आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारत असतो. म्हणजे अगदी अमृता खानविलकरचं लग्न होतं तर त्यावेळेला तिला केळवण काय करायचं बाबा इथपासून अशा गोष्टी असतात. आणि एकमेकांबद्दल माहिती असतं, एकमेकांना बुस्टअप करणं. इनफॅक्ट मी मेकअप मराठी तारकामध्ये जाऊन शिकले. अरे वा. कारण त्यावेळेला किशोरी अंबिये, किशोरी गोडबोले ह्या माझ्या खूपच जवळच्या आहेत दोघीजणी. आणि त्या मला असं बसून सांगा, प्रिया बेर्डे, त्या मला असं सांगायच्या, अगं आता हे कर, हा बेस झाला आता हे कर, असं त्यांनी मला शिकवलं. खूप मजेशीर होता मराठी तारकाचा प्रवास आणि अजूनही आहे. आणि अजूनही भरपूर फिरायचं आहे आम्हाला, कारण महेश टिळेकर खूपच एन्थू आहेत आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतात, नवीन नवीन प्रयोग खूप आवडतात. त्याच्यामुळे तेच त्यांचाही दिग्दर्शक म्हणून तुला खूप वेगळा आणि छान अनुभव या दरम्यान आला. जाणून घेऊया तिच्या आयुष्याबद्दल. आता मराठी तारकाचे तर विविध सातत्याने कार्यक्रम होत राहतीलच, पण त्या व्यतिरिक्त सहसा एक सिरियल किंवा सिनेमा वगैरे अशा पद्धतीची माध्यमं झाल्यानंतर नाटक या गोष्टीकडे पण वळावं असं अभिनेत्रींना सहसा वाटतं. तर तसा काही मानस आहे येत्या काळामध्ये तुझा? नक्कीच. म्हणजे मला खरं तर हे खूप आधीपासून करायचं होतं. मी म्हणाले तसं संधी मिळायला हवी, खरं तर ती आपण शोधायची असते. पण मी आता इथून पुढे ठरवलंय की मी ती संधी स्वतः शोधून काढणार आहे, कारण मला खरोखर नाटक करायचं आहे. मला सिनेमे केले, सिरियल्स केल्या, पण नाटकाचा अनुभव तितका घेता नाही आला म्हणावा तितका. तर मला तो घ्यायचा आहे आणि मी करणार आहे. एखादं चांगलं नाटक चांगल्या कंपनीबरोबर मला करायला खरंच खूप आवडेल. आम्हालाही तुला रंगमंचावरती नाटकाच्या माध्यमातून नक्की पाहायला आवडेल. स्मिता, तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत? मगाशी तू म्हणाली होतीस की 2 सिनेमे पूर्ण झालेले आहेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दे. अथांग नावाचा सिनेमा आहे जो कम्प्लीट झाला आहे. मिलिंद गवळींनी फर्स्ट टाइम डिरेक्ट केला आहे. क्या बात आहे. आणि खूप वेगळा विषय आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे आणि एक वेगळी शेड असलेला सिनेमा आहे जो बघायला मिळेल. त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर खूप छान आहे. आणि त्यानंतर हक्क नावाचा सिनेमा आहे, त्याचं आता पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. सो तो पण म्हणजे या वर्षभरात हे दोन्ही सिनेमे रिलीज होतील. त्यामुळे पुन्हा एकदा तुला आम्ही मोठ्या पडद्यावरती बघू पाहणार आहोत. खरं तर कसं असतं की आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही खास करून सेलिब्रिटीजना प्रेक्षकांच्या माध्यमातूनही काही प्रश्न विचारतो आणि असंच आमचे काही प्रेक्षक तुला काही प्रश्न विचारू इच्छित आहे, तर आपण ते प्रश्न पाहूया. मॅडम, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अजूनही तुम्हाला कर्तव्य आहे का?
छान छान वाटतंय याचा प्रश्न विचारला. क्या बात आहे. कारण माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत ऑलरेडी. अरे 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 हार्टब्रेक, मेजर हार्टब्रेक झाला. असो, पण म्हणजे आता नाहीये कर्तव्य. पण असा प्रश्न त्या काळात पण खूप जणांनी विचारला असेल ना. मी त्याची 7 वर्ष उत्तरं देत होते. नाही अजूनही अजूनही अजूनही, आणि असं अचानक आणि असं करता करता अखेर एकाला होकार तू दिलास. हो बरं, पुढचा प्रश्न आहे. तुम्ही कार्यक्रमासाठी सुपारी घेता म्हणजे काय हो? खायची सुपारी. सुपारी. नाही, ऑडियन्स पर्यंत हा शब्द पोचला आहे की सुपाऱ्या घेतात वगैरे. म्हणजे कुठेतरी कार्यक्रमाला तुम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं जातं, फीत कापायला बोलवलं जातं, किंवा कुठल्या तरी ॲन्युअल फंक्शन्स असतात त्याच्यासाठी बोलवलं जातं. तर येस, ऑफकोर्स आवडतं. असं पाहुणं म्हणून बोलवलं जातं कारण तुम्ही खूप जवळ जाऊन तुम्हाला रिॲक्शन्स कळतात. बरोबर आहे. म्हणजे माझ्या सिरियल सुरू होत्या त्यावेळेला मी जायचे तर मला आणखीन मजा यायची, कारण ते इतके फॉलो करत असायचे सिरियल, आणि मला त्यातले प्रश्न विचारायचे. काय ग आता बरी आहेस ना तू? म्हणजे मला गोदी रणाघराच्या वेळेला तर मला खूप कौतुक वाटलं होतं. एक आजी आली आणि तेव्हा मी प्रेग्नेंट होते, असं चालू होता ट्रॅक, आणि त्यावेळेला त्याने मला असं टोपलीमध्ये भाकरी आणि हे ते गावाकडे शूटिंग होतं, तर ते असं आणलं आणि मला म्हणाल्या की शेखर किती तुला त्रास देतो, खायलाही देत नाही ना तो बिचारा, खा खा हे तुझ्यासाठी आणलंय मी. आणि मला ते असं झालेलं की केवढे कनेक्ट करतात लोक. अगदी खरं. तर मला आवडतं, म्हणून मला खरं जायला आवडतं, कारण लोकांशी संवाद साधता येतो, त्यांचं कौतुक मिळतं, आणि ते मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला खूप गरजेचं असतं. अगदी गरजेचं, ते प्रोत्साहन खूप गरजेचं असतं. प्रश्नच नाही. अगदी खरं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. काय हो, तुम्हाला हसण्यासाठी पैसे लागतात का? हा का प्रश्न आहे? प्रेक्षकांचे प्रश्न आपण पूर्वी मी पैसे घेतले, मी इथे हसतीये तर नाही, बिलकुल नाही. मग सांगतात नावातच जिच्या स्मिता असं आहे, ती पैसे कशाला घेईल कुठे? जन्मच स्मिता म्हणून, कारण मी इतक्या सिरियल मध्ये इतकी रडली आहे ना गं. आणि त्याच्यानंतर परत सिरियस भूमिका केल्या तितक्यानं की त्यांना तो प्रश्न पडू शकतो, हिला हसता येतं का, असं होऊ शकतं. सो मी हसते आज शो मध्ये येऊन. त्याच्यामुळे, आणि माझं नावही स्मिता आहे, मेरा नाम स्मिता आहे. पुढचा प्रश्न. नाट्य सिनेमा क्षेत्र हे मुलींसाठी चांगले नाही असे म्हणतात, हे खरे आहे काय? कुठल्या अर्थी बरी नसतात, म्हणजे ते पण फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. नाही, पण एक सामाजिक दृष्टिकोन सहसा असतो की आता अर्थात तो बदललाय बऱ्याच अंशी, पण चांगल्या घरातल्या मुलींनी नको बाबा नाटक सिनेमाकडे वळायला. मला विशेष एक किस्सा सांगावा असं वाटेल. आमच्या घरी म्हणजे माझ्या सासू सासरे होते आणि पाहुणे आले, कोणीतरी बाबांच्या ओळखीचे, म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या ओळखीचे असे कोणीतरी आले, आणि ते आईबाबांसमोर म्हणाले, माझ्या सासू सासऱ्यांसमोर म्हणाले की अरे हां, तुम्ही सिरियलमध्ये काम करताना आम्ही तुम्हाला ओळखतो, हे काम बघितलंय वगैरे वगैरे. आणि नंतर म्हणाल्या, पण तुमचं क्षेत्र फार घाणेरडं आहे ना हो, असं ते म्हणाले. फार वाईट लोक आहेत तिकडे. तर माझ्या सासू सासरे म्हणजे मला असं झालं, कारण नुकतंच लग्न झालं होतं. बरोबर आहे. तर मला थोडंसं असं वाटलं की असा कसा प्रश्न विचारला, घरी येऊन आधी कौतुक केलं आणि नंतर असा प्रश्न विचारला. तर माझ्यापेक्षा ना सासू सासऱ्यांनीच उत्तर दिलं, ती माझी सून आहे आणि ती तुमचं आज आदरातिथ्य करतीये, तर त्यावरून तुम्ही ठरवा की ही इंडस्ट्री कशी आहे. बरोबर. आणि मराठी इंडस्ट्री कशी आहे, कारण ती करिअर ज्या पद्धतीनं सांभाळतीये त्याच पद्धतीनं ती संसारही सांभाळतीये. बरोबर. ती नाती सुद्धा जपतीये, आणि हे सगळं याच इंडस्ट्रीमध्ये घडू शकतं. इतकं मल्टीटास्किंग आहे सगळं, अगदी की तुम्ही कॅमेऱ्यासमोर खूप वेगळे असता, आणि त्याच्यानंतर घरची तुमची भूमिका खूप वेगळी असते, आणि त्यातलं गणित कुठेही चुकलं ना तर सगळं आयुष्याचं गणित चुकतं. बरोबर आहे. सो हे भान ठेवूनच तिथे असावं लागतं. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे काही घडत असतं किंवा त्याला जे हवं असतं त्याप्रमाणे तो वागत असतो. मग या क्षेत्रातच वाईट लोक आहेत का, तर असं काही नाहीये. अगदी खरं. IT क्षेत्रात पण वाईट लोक मिळू शकतात, आणखीन कुठल्या क्षेत्रात वाईट लोक मिळू शकतात. सो स्पेसिफिकली या क्षेत्रात येत असं नाही, ते व्यक्ती गणित, ते ती गणितं बदलत जातात. बरोबर. तुम्ही कसे आहात
एक्झॅक्टली. तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने लोकांसमोर आणता आहात हे सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि कॉर्पोरेट क्षेत्र किंवा इतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा बरे वाईट अनुभव येतच असतात, त्यामुळे फक्त हे क्षेत्र चमकणारं आहे आणि उलट म्हणून ते मी वाईट आहे. म्हणेन की इथे जे घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या लवकर निदर्शनास येतात. बरोबर. त्याच्यामुळे सामाजिक आपण एक बांधिलकी ठेवून जगणं हे इतकं नेसेसरी आहे. म्हणजे माझ्या पटकन इमेजला ब्रेक जातो ना, मी बरोबर असं आहे. काही कुठे चुकीचं वागलंय असं वाटलं असं लोकांना वाटतं. तर. तर त्याच्यामुळे उलट इथे खूप बांधिलकी असते आणि जपणारे लोक जपतात ते, म्हणजे ते पुन्हा व्यक्तिसापेक्ष व्यक्तिसापेक्ष गोष्ट. वा, मस्त. प्रेक्षकांच्या प्रश्नांची मस्त टोलेबाजी केलीस तू, म्हणजे अत्यंत उत्तम उत्तरं दिलीस. आता एक रॅपिड फायर राऊंड आहे ज्याच्यामध्ये मी तुला प्रश्न विचारणार आहे. कमी प्रश्न असतात आमचे, पण जरा गुगली असतात. बरं. त्यामुळे आता बघूया बरं. तुझा कस लागतोय का ह्याच्यामध्ये. सुरू करूया. येस. पहिला प्रश्न आहे, कुटुंब की कला? क्रमाने सांगू? ऑफकोर्स आता एक एक कुठलं तरी पहिलं घेतलं की दुसरं येणारच ना. कारण दुसरं हे त्याच्या बघ मागे. दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. म्हणजे माझ्या तर आयुष्यात दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे, पण अशी जर वेळ आली तर कुटुंब आधी महत्त्वाचं आहे आणि मग कला. बरोबर आहे. क्या बात आहे. मला वाटतं प्रत्येक माणसाच्या दृष्टीने कुटुंबाचा आधार आणि कुटुंबाचं प्रेम हे सगळ्यात जास्ती ॲज अ माणूस एक व्यक्ती म्हणून खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं तू अगदी त्याला अनुरूप असं उत्तर दिलंयस. आता पुढचा प्रश्न रिलेटिव्हली सोपा असेल कदाचित, पण प्रश्न आहे, केदार शिंदे का महेश टिळेकर? हे किती चुकीचं आहे. हे असं नसतं. असंच असतं असे आमच्याकडे. प्रश्न नसतात अगं. असे आमच्याकडे प्रश्न विचारले जातात. अरे बापरे, अवघड आहे. कारण दोघंही माझ्या आयुष्यात तितकेच महत्त्वाचे आहेत. दोघांनी मला तेवढीच छान संधी दिली आहे आयुष्यात काम करण्याची. म्हणजे एकाने मला या क्षेत्रात आणलं आणि एकाने मला पुढे चालण्यासाठी एक प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे दोघी नाही मी सांगू शकत. सो सॉरी. आपण असं म्हणूया दोघंही एकाच लेवलला हो आहेत. एकाने म्हणजे अभिनयामध्ये तुला उभं केलं आणि दुसऱ्याने नृत्याच्या क्षेत्रामध्ये तुला सातत्याने संधी दिली. त्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा एकदा बघ, म्हणजे तुला कसं वाटतं होतं. आता खूप महत्त्वाचं आहे तुझ्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने, करिअर का मॅरेज? असा प्रश्न म्हणजे माझ्या आयुष्यात पडणार नाही कधी असा साथीदार मला मिळालाय की करिअर की मॅरेज असा प्रश्न मला पडणारच नाही. इतका छान माझा जोडीदार आहे, तो मला करिअरसाठी इतका प्रोत्साहन देत असतो. करिअर करता करता मॅरेज आनंदात होईल, मॅरेज असताना करिअर खूप सुंदर होईल. म्हणजे मला पूर्वी सुद्धा इतकं मला छान वाटायचं नाही या क्षेत्रात काम करताना, इतकं लग्नानंतर मला आता छान वाटायला लागलं. कारण मला इतका पाठिंबा आहे त्याचा आणि तो या क्षेत्रातला असल्यामुळे मला खूप गायडन्स मिळतो. जास्त सोपा झालाय त्याच्यामुळे प्रवास. आणि तुझ्या बाबतीमध्ये आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतो आणि तोही तितकाच महत्त्वाचा आहे की सौंदर्य का अभिनय? ह्याचं उत्तर मी देऊ शकीन, डेफिनेटली अभिनय. कारण सौंदर्य येस ऑफकोर्स तुम्ही पहिल्यांदा दिसता आणि मग त्यानंतर तुमचे गुण कळतात, त्यामुळे दिसणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. पण अभिनयाने तुम्ही सुंदर दिसू शकता, ही पॉवर फक्त अभिनयात असते. अगदी खरंय, अगदी खरंय. तर मला नेहमी असं वाटतं की चांगला अभिनय करणारा कुठलाही अभिनेता अभिनेत्री ही कायम सुंदर दिसते. अगदी खरंय. व्हेरी वेल सेड. अगदी खरंय. आणि मला आनंदाची गोष्ट तुझ्या बाबतीत अशी आहे की तू अभिनयही छान करतेस आणि त्याचबरोबर तू सुंदरही आहेस. त्यामुळे दोनही गोष्टी आम्हाला वारंवार स्क्रीनवरती पाहायला मिळतात आणि त्या अशाच पाहायला मिळतील याची खात्री आहे. तू जसं म्हणालीस की तसं नाटक एखादं येत्या काळामध्ये छानसं तुझं पाहायला मिळेल अशी सुद्धा आम्हाला खात्री आहे. तेव्हा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, कौटुंबिक आणि त्याचबरोबर व्यावसायिकसुद्धा. खूप आमचा पाठिंबा आणि शुभेच्छा सतत तुझ्याबरोबर असतील. पण आज तू इथे आलीस आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास आमच्याबरोबर, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स गुरु.